निवडणुकीचा इकडे धुरळा उडतोय। सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। गोंदिया शहरातल्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। तरुणांच्या रोजगारावरचा प्रश्न ऐरणीवर आहे। त्यामुळे निवडणुकीबद्दल गोंदियाकरांचं नेमकं काय म्हणणं आहे आम्ही जाणून घेतलंय। बघूया। मी सध्या गोंदिया नगर परिषद हद्दीमध्ये आहे। गोंदिया शहरातील जो सुभाष गार्डन आहे या ठिकाणी दुपारच्या सुमारास किंवा सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात येथील जे स्थानिक ज्येष्ठ नागरिक असतात ते या ठिकाणी फिरायला येत असतात आणि त्यांच्याच काही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत। दादा, गोंदिया शहरामध्ये नेमक्या काय काय समस्या आहेत आणि काय अपेक्षा तुम्हाला येणाऱ्या उमेदवाराकडून आपल्याला जे अपेक्षा आहेत ते सध्या तर आता जसं आपण मी अगोदर म्हटलं डम्पिंग यार्ड, कचरा जिकडे तिकडे कचऱ्याची व्यवस्था जे परिपूर्ण नाही आपल्याकडे, एक डम्पिंग यार्डची आवश्यकता आहे आपल्याकडे। बस स्टॉपची गोष्ट झाला तर बस स्टॉपमध्ये शौचालय बाथरूमची व्यवस्था नाही आहे बरोबर। पाणी नळ पुष्कळ जागी पोहोचलेले आहेत, पण आतापर्यंत काही क्षेत्र असे आहेत ज्याच्यामध्ये आतापर्यंत पाणी आलेलं नाही आहे, ज्याच्यापर्यंत पाणी आलेलं आणि पाणी स्वच्छ पण नाही येत आहे। जर कोणताही उमेदवार येऊ आपल्याकडे, पण त्यांनी हे जे प्रॉब्लेम आहे ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह केलं पाहिजे। काका, तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी रोजगारांच्या अनेक समस्या आहेत, तरुणांना रोजगार मिळत नाही, त्याच्या संदर्भात काय वाटतं? रोजगार की तो बहुत समस्या है। युवा जो लड़के हैं वो सब बेकारी टाइप घूमते हैं। दूसरी बात, जगह जगह रोड में गड्ढे खुदे हुए, वहाँ का कुछ हो नहीं रहा है और दिन भर धूल ही धूल रहती है वहाँ पे। कोई भी चुन के आए, मैं चाहता हूँ कि ये काम होना चाहिए। आपल्यासोबत अजून एक ज्येष्ठ काका आहेत, त्या काकांकडून आपण जाणू। काका, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही हा गोंदिया शहराची परिस्थिती तुम्ही बघत आहात। सध्याला काय परिस्थिती आणि काय तुमच्या अपेक्षा आहेत? गोंदिया शहरामध्ये सध्या समस्या पुष्कळ आहेत। इथं प्रत्येक वार्डामध्ये तुम्ही जाऊन बघा की घाण कचरा, आणि त्या घाण कचरे मागच्या ज्या नाल्या आहेत, नाल्या तिथे तर कोणी साफ करायला येतच नाही। आणि अशा कारणाने बारिशमध्ये डेंगू, मलेरिया, हिव ताप असं होत राहतं। या ठिकाणी निवडणूक झालेली नाही आणि त्याच्यामुळे येथील जे समस्या आहेत ते अनेक समस्यांनी गोंदिया शहर ग्रासलेली आहे आणि या समस्या दूर व्हायला पाहिजे अशी अपेक्षा येथील स्थानिक नागरिकांनी एबीपी माझाशी बोलताना या ठिकाणी व्यक्त केली आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।